नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेट नेट टेट एज्युमॉल या आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण या लेक्चरमध्ये एक अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाविषयी चर्चा करणार आहोत। खरं तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे सेट किंवा नेटची प्रिपरेशन करतात त्यांच्या मनामध्ये एक नेहमी शंका असते की हा रिझल्ट जो काही लावला जातो तर त्यासाठी नेमका क्रायटेरिया काय लावतात, नेमकं कोण क्वालिफाय झालं आणि कोण त्या ठिकाणी पास झालेलं नाहीये किंवा क्वालिफाय झालेलं नाहीये हे ठरवल्या कसं जातं। पर त्यातही पुन्हा पास कोण झालं आणि क्वालिफाय कोण झालं या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे याबद्दलही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गैरसमज असतात। तर आता त्यांनी खरं तर त्या ठिकाणी ह्या पद्धतीनं तुम्ही जर बघितलं त्या वेबसाईटवर SPPUच्या तर या पद्धतीनं त्यांनी PDF दिलेली आहे, मार्गदर्शन केलेलं आहे। पण नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी सरकारी गोष्टी ज्या काही असतात तर साध्या जरी असतील तरी देखील कॉम्प्लिकेटेड वाढायला लागतात किंवा ते कॉम्प्लिकेटेड केलेले असतात आणि याच कॉम्प्लिकेटेड गोष्टींना या लेक्चरच्या माध्यमातून आपण सोपं करणार आहोत आणि लेक्चरच्या शेवटपर्यंत बऱ्यापैकी तुम्हाला आयडिया येईल की तुम्हाला किती मार्क्स मिळाले याचा अर्थ तुम्ही पास झालात आणि किती मार्क्स मिळाल्यानंतर तुम्ही क्वालिफाय होत असता। ओके, तर मित्रांनो, सेट परीक्षा जी 2025 मध्ये 4 मे रोजी होणार आहे याबद्दल ऑलरेडी जाहिरात जी काही आहे किंवा ते डिक्लेरेशन जे काही आहे तर ते आलेलं आहे। तर त्यासाठी तुम्ही नक्कीच प्रिपरेशन चालू करा। तुमचं टार्गेट तुम्हाला सेट करावं लागेल आणि टार्गेट सेट करण्यासाठी पास होण्याचा आणि त्यातल्या त्यात क्वालिफाय होण्याचा क्रायटेरिया जो आहे तर तो तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे। सेट परीक्षा असते एकूण 300 मार्कांची, 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2। पेपर 1 हा जनरल असतो, त्या ठिकाणी टीचिंग ॲप्टिट्यूड किंवा रिसर्च ॲप्टिट्यूड हे त्याचं नाव आहे, म्हणजे एकंदर अध्यापन आणि संशोधन अभियोग्यता हे त्याचं नाव आहे। 50 प्रश्न असतात पहिल्या पेपरमध्ये, 2 मार्कांसाठी 1 प्रश्न, म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी पहिला पेपर जो असतो तर तो 100 गुणांचा असतो। दुसऱ्या पेपरबद्दल काय बरं, दुसरा पेपर जो आहे तर तो याच्यावर ठरतो की तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन कशात झालेलं आहे। याच्यामध्ये एकूण 32 सब्जेक्ट त्यांनी दिलेले आहेत, आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या सगळ्या घटकांमधले या ठिकाणी 32 सब्जेक्ट त्यांनी अलाउ केलेले आहेत। यापैकी कोणत्याही एकातून तुम्ही काय करू शकता बरं, पेपर 2 देऊ शकता। मग आता एखाद्या विद्यार्थी जर म्हटला की सर माझं 2 सब्जेक्टमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झाले, हिस्ट्रीमध्ये झाले आणि जिओग्राफीमध्ये झाले, देऊ शकतो का? देऊ शकतो, पण इथं त्यांनी एक महत्त्वाचं सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही ॲट अ टाइम या वर्षी जर जिओग्राफी देत असाल तर पुढच्या वर्षी हिस्ट्री द्या, ठीक आहे। एकाच वर्षी 2 तुम्हाला पेपर देता येणार नाहीत, ठीक आहे। तर आता इथं या ठिकाणी पेपर 2 किती मार्कांचा असतो तर पेपर 2 200 मार्कांचा असतो, 100 प्रश्न आणि 200 मार्क, म्हणजे एकूण जे काही गुण झाले पेपर आणि पेपर 2चे तर ते झाले 300 गुण। म्हणजे तुमचा फायनल जो काही रिझल्ट लागणार आहे, जो क्वालिफायचा तुम्ही त्या ठिकाणी फायनल आन्सर शीटमध्ये पाहत असाल बघा, जे काही शेवटी रिझल्ट लागत असतो, मराठीचा 57% लागला किंवा हिंदीचा 60% लागला, संस्कृतचा 65% लागला, याचा नेमका अर्थ काय असतो तर हे समजून घेण्यासाठी थोडंसं आधी तुम्हाला त्या ठिकाणी पास होण्यासाठीचा क्रायटेरिया काय असतो हे समजून घ्यावं लागेल। एखादा विद्यार्थी सेट परीक्षा त्याने दिलेली आहे, दोन्ही पेपर देणं अपेक्षित आहे। तुम्हाला रिझल्ट जर पाहिजे असेल, पास व्हायचं असेल किंवा क्वालिफाय व्हायचं असेल, दोन्ही पेपर देणं अपेक्षित आहे। आता इथं आणखी एक गंमत होऊ शकते, एखाद्या विद्यार्थ्यानं त्या ठिकाणी पेपर 1 दिलाच नाही आणि फक्त पेपर 2 दिलेला आहे, पेपर 2 मध्ये त्याला 200 पैकी 190 मार्क मिळालेले आहेत, तो क्वालिफाय खरं तर टेक्निकली होतोय जर त्याचा कट ऑफ समजा 150 160 असेल तर, पण तरी देखील तो क्वालिफाय होऊ शकत नाही, कारण दोन्ही पेपर अनिवार्य आहे। इथं तुम्हाला काही ना काही तिथं जाऊन बसावं तरी लागेल, पांढऱ्याचं काळं करावं लागेल। ओके, तर आता इथं या ठिकाणी 300 गुणांचा हा पेपर असतो। इथं त्यांनी 2 ग्रुप पाडलेले आहेत, कॅटेगरी पाडलेले आहेत असं आपण म्हणू शकतो। पहिली कॅटेगरी जी काही आहे ओपन, त्या कॅटेगरीमध्ये ओपनवाले येतं इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी, आणि तिसरा जो काही घटक आहे तो म्हणजे ऑर्फन, अनाथ। ओपन, EWS आणि ऑर्फन यांची एक कॅटेगरी केलेली आहे। त्यांच्यासाठी पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही पेपरमध्ये मिळून त्यांना 40% मार्क्स यायला पाहिजे। किती बरं, 40%, म्हणजे एकंदर त्या ठिकाणी 300चं 40% जर केलं तर ते होतं 120 मार्क, 3×12 120 मार्क्स। आता इथं या ठिकाणी एक सांगितलेलं आहे बघा, सेट रिझल्ट इज फॉलोड ॲज प्रिस्क्राइब्ड इन द रिवाइज्ड क्वालिफाईंग क्रायटेरिया ॲज पर UGC नोटिफिकेशन फेब्रुवारी 2018। 2018ला UGCने एक नोटिफिकेशन दिलेलं आहे
आणि त्याच्यानंतर हा जो काही क्रायटेरिया आहे तर हा बदललेला आहे. त्याच्या आधीचा क्रायटेरिया काय होता, तर तुम्हाला 40% जे मार्क्स आहेत तर ते पेपर 1 मध्येही सेपरेटली मिळायला पाहिजे आणि पेपर 2 मध्ये मिळायला पाहिजे. आता मात्र तसं नाहीये, दोन्हीमध्ये मिळून तुम्हाला त्या ठिकाणी 40% कव्हर करायचे. मग पेपर 1 मध्ये तुम्हाला समजा 100 पैकी 10च मार्क मिळाले आणि पेपर 2 मध्ये तुम्हाला समजा 120 किंवा 110 मार्क मिळाले, नो प्रॉब्लेम, तुम्ही 120 ची भरती करा, ओके, तुम्ही पास. त्याच्यानंतर दुसरी जी कॅटेगरी आहे तर त्याच्यामध्ये SC ST, त्यानंतर फिजिकली जे काही डिसेबल्ड आहेत, त्यानंतर ट्रान्सजेंडर या पद्धतीनं किंवा OBC VJ, त्यानंतर NTB NTC सगळे जे काही आहेत त्याच्यामध्ये SBC वगैरे, तर हे दुसऱ्या कॅटेगरीमध्ये. आता यांच्यासाठी पास होण्याचा क्रायटेरिया जो आहे तर त्याच्यात 5% सवलत दिलेली आहे. म्हणजे त्यांना 300 पैकी 35% मार्क्स घ्यायचेत. 35% किती होतात रे, तर 35% म्हणजे 105 मार्क, मिनिमम 105. मग आता या ठिकाणी समजा एखाद्या विद्यार्थ्याला, ओपनच्या विद्यार्थ्याला किंवा EWS वाल्याला 119 पडले किंवा OBC किंवा SC ST वाल्याला 104 पडले, तो पासच नाहीये, तो तिथंच रेसमधून हरलेला आहे. ठीक आहे, बरं पास होण्याचा काही फायदा आहे का? पास होण्याचा काही फायदा नाही आहे, ती फक्त एक चाळणी, पहिला असा क्रायटेरिया आहे, तिथून पुढं खरी रेस चालू होते. आणि ते म्हणजे क्वालिफिकेशनसाठी, क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की सब्जेक्ट वाईज आणि कॅटेगरी वाईज या पद्धतीनं त्यांनी फायनल 6% विद्यार्थी निवडतात, मॅक्झिमम 6%. कुणाच्या 6%? ॲपियर झालेल्याच्या. म्हणजे काय बरं प्रकार, म्हणजे एकंदर समजा मी तुम्हाला एक उदाहरणादाखल या ठिकाणी काही आकडे सांगतो. 1,20,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले इथं सगळे मिळून समजा सेटचे. अरे पण प्रत्यक्षात 1,00,000 विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिलेली आहे, दोन्ही पेपर द्यायला पाहिजे ते. आताही दोन्ही पेपर या ठिकाणी 1,00,000 विद्यार्थ्यांनी दिलेले आहेत. म्हणजे इथून पुढं 6% त्यांनी जे काही कॅल्क्युलेट करणार आहे तर ते 1,00,000चं 6% असणार आहे, तेही मॅक्झिमम 6% असेल. ठीक आहे, मग आता या ठिकाणी 2 त्यांनी कॅटेगरी ऑलरेडी केलेल्या आहेत. या 1,00,000पैकी समजा 60,000 विद्यार्थी हे ओपन किंवा EWS मधले आहेत, फॉर्म भरणारे किंवा पेपर देणारे, आणि 40,000 विद्यार्थी जे काही आहेत तर ते OBC SC ST वगैरे मधून आहेत. आता या 60,000 पैकी पास होणारे म्हणजे 40%चा क्रायटेरिया फुलफिल करणारे किती येतं, फॉर एक्झाम्पल 30,000 कन्सिडर करूया. हे 30,000 काय झाले रे, पास झाले. आणि या OBC मध्ये जर पाहायचं झालं तर समजा 40 पैकी 20,000 OBC SC ST मध्ये 20,000 विद्यार्थी जे काही आहेत तर त्यांनी 35%चा क्रायटेरिया फुलफिल केलेला आहे. ओके, म्हणजे एकंदर कॅटेगरी वाईज त्या ठिकाणी पास कोण झालेला आहे हे आपल्याला कळालं. आता काय, तर आता सब्जेक्ट वाईज. आता काय बरं, सब्जेक्ट वाईज एकूण विद्यार्थी त्यांना किती क्वालिफाय करायचे, तर 1,00,000पैकी 6,000, तेही मॅक्झिमम 6%. पण इथं गंमत काय आहे की कॅटेगरी वेगवेगळ्या येतात आणि त्यासोबतच 32 सब्जेक्ट आहेत. म्हणजे 32 सब्जेक्टमध्येही पुन्हा कॅटेगरी वाईज वेगवेगळे कट ऑफ लागतील. म्हणजे इथं त्या ठिकाणी ज्या परम्युटेशन कॉम्बिनेशन आहे तर ते खूपच जास्त व्हायले. मग आता या ठिकाणी तुम्ही समजा ओपनमध्ये असाल तर तुमच्यासाठी पहिल्यांदा हा क्रायटेरिया फुलफिल करणं अपेक्षित आहे. तुम्ही 40% तुम्ही घ्या. तिथून पुढं त्या ठिकाणी तुमचा जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टमध्ये जी काही त्या ठिकाणी जनरल यादी लागली कोणती, पास झालेल्यांची, तर त्याच्यात पहिल्या 6% तुम्ही यायला पाहिजे. त्याच्यात पहिल्या 6% यायला पाहिजे. म्हणजे एकंदर या पद्धतीनं शेवटी जर तुम्ही बेरीज केली तर जे विद्यार्थी क्वालिफाय होतील तर ते त्यांच्या सब्जेक्टमध्ये त्यांच्या कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी पहिल्या त्या 6% असणारेच असतील. मग कधी कधी त्या ठिकाणी तुम्ही जर रिझल्ट पाहिला तर 6.6 किंवा 6.4% मुलं क्वालिफाय झाले असंही कळतं आपल्याला. मग कसं काय पॉसिबल आहे, ह्याचं कारण मित्रांनो असंही होतं की समजा 135 मार्काला त्या ठिकाणी त्यांचा कट ऑफ आहे क्वालिफाय व्हायचा. अशा वेळेस 135 मार्कावर खूप सारे विद्यार्थी येतात. त्यांना त्या 135 मार्कावर जे सेम मार्क घेणारे विद्यार्थी येतात तर त्यांना सोडून तर देता येणार नाही ना. आमचे 6% भरले, आता तुम्ही बाकीचे जे काही आहेत तर ते तुम्ही बघा, असं नाही करतायत. त्यामुळं त्या मार्कावरचे सगळेच विद्यार्थी त्यांना त्या ठिकाणी पास करावे लागतात, क्वालिफाय करावे लागतात. आणि त्यामुळं हे 6%चं थोडंसं तुम्हाला पर्सेंटेज वाढलेलं देखील दिसतं. ठीक आहे, म्हणजे एकंदर या ठिकाणी थोडक्यात फायनल कन्क्लुजन काय काढू शकतो तर तुम्हाला मार्क्स किती घ्यायचे.
तर तुम्ही मागचा जर ट्रेंड पाहिला तर तुम्ही जनरल ओपनचं जे काही कट ऑफ आहे तर ते रेफर करा आणि ते कट ऑफ साधारणतः 55 to 65च्या रेंजमध्ये येतं. आता तुम्ही म्हणाल हे कशावरून, सब्जेक्ट वाईज आपण या ठिकाणी पाहतोय काही सब्जेक्टचे कट ऑफ ओपनचे हे 70% पर्यंत देखील गेलेले येतं, तर काहीचे 52% पर्यंत देखील येतं. म्हणजे बघा 40%ला तो विद्यार्थी पास झालेला आहे, पण प्रत्यक्षामध्ये त्याला त्या सब्जेक्टमध्ये कदाचित 65% देखील मार्क पाहिजे तरच तो क्वालिफाय होणार. तुम्ही टार्गेट कितीचं ठेवायचं रे, जवळजवळ 70चं टार्गेट ठेवायचं, 65 to 70. एक जनरल म्हणतोय, सब्जेक्टनुसार थोडं बहुत व्हॅरी होऊ शकतं. म्हणजे एकंदर तुम्ही या ठिकाणी 300 पैकी 170 ते 180 मार्क्स जर घेतले ना मित्रांनो, तर हमखास कोणत्याही सब्जेक्टमध्ये क्वालिफाय होऊ शकता. तुमचा जो काही सब्जेक्ट आहे, कधी कधी एखाद्या पेपरच्या बाबत 150ही कट ऑफ लागू शकतो, 155ही लागू शकतो, असो तो मुद्दा वेगळा. पण 170-80 पर्यंत जर तुम्ही जात असाल तर हा तुमचा टॉपचा स्कोर. मग आता ह्याच्यामध्ये पेपर 1 मध्ये तुम्ही टार्गेट किती ठेवणं अपेक्षित आहे, तर 100 पैकी मित्रांनो 90 पर्यंत देखील विद्यार्थी गेलेले आहेत, 90+ गेलेले आहेत विद्यार्थी पेपर 1 मध्ये. याचा अर्थ पहिल्या पेपरमध्ये तुम्ही जर 90ला जात असाल आणि तुम्हाला जर तुम्ही टार्गेट ठेवलेलं आहे टॉपचं टार्गेट 180 मार्क्सचं, तर दुसऱ्या पेपरमध्ये 200 पैकी फक्त तुम्हाला 90 मार्क मिळवायचे, तर दुसऱ्या पेपरचा तुमचा लोड एकदम कमी व्हायला आहे. म्हणजे एकंदर ओव्हरऑल प्रत्येकाचा प्रिफरन्स वेगळा असू शकतो, पण पेपर 1 मध्ये मला एक वाटतं पर्सनली की तुम्ही सर्वोत्तम गुण मिळवणं अपेक्षितच आहे. कळलं का, सर्वोत्तम गुण मिळवा म्हणजेच या ठिकाणी तुम्ही सेट क्वालिफाय होण्याच्या अगदी जवळ जाल, नक्की सेट क्वालिफाय होऊ शकता. ठीक आहे, तर इथं पास होणं महत्त्वाचं नाही आहे. 40% मिळवले ओपनवाल्यांनी, OBC SC ST वाल्यांनी 35% मिळवले, तुम्ही पास झाला, काही फायदा नाही आहे. तुम्ही क्वालिफाय होणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी ते जे काही 6%चा क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये तुम्ही येणं अपेक्षित आहे. और तुम्ही म्हणाल की सर मग एखाद्या ठिकाणी एखादा असा सब्जेक्ट आला, पेपर प्रचंडच अवघड निघाला आणि कोणीच पासच झालं नाही, तर मग क्वालिफाय कोणी होणार का नाही? 6% मध्ये कोणी होणार नाही, 0% रिझल्ट त्यांचा. कळलं का, म्हणजे त्यांनी त्यांच्या क्रायटेरियाच्या बाबत कॉम्प्रोमाइज करत नाही. त्यांना क्वालिटीचे मुलंच पास करायचे, तर तेवढे भेटत नसतील, रिझल्ट कमी. मॅक्झिमम त्यांनी सांगितले आम्ही 6% पास करू. लक्षात आलं का, म्हणजे एकंदर तुमच्या सब्जेक्टमध्ये त्या ठिकाणी समजा ओपनवाले 120+ म्हणजे जो काही पासिंग क्रायटेरिया आहे त्याच्यावर 2च विद्यार्थी गेलेले आहेत, तर ते 2च विद्यार्थी क्वालिफाय होतील, 2च विद्यार्थी क्वालिफाय होतील. कोणीच नाही गेलं, कोणीच होणार नाही क्वालिफाय मग. ठीक आहे, तर एकंदर या सगळ्या गोष्टींचा विचार करता अभ्यासाला पर्याय नाही आहे. दररोज 4-5 तास जर अभ्यास केला मित्रांनो तर नक्कीच तुम्हाला यश जे काही आहे तर ते मिळेल. असिस्टंट प्रोफेसर जे काही पद आहे याच्यासाठी तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी पात्र ठराल. तर मित्रांनो इथं थांबूया. याच पद्धतीनं सेट, नेट आणि त्यासोबतच पेटबद्दल मार्गदर्शन करणारे व्हिडिओ आपण या चॅनलवर उपलब्ध नेहमीच करत राहतो. भेटूया याच अशाच पद्धतीच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.